श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आपण साजरा करतो. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो. कारण गुढीपाडव्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात. दारी उभारलेली गुढी ही विजय, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जर तुम्हाला एखादं चांगलं कार्य करायचं असलं तरी त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता, वास्तू खरेदी करू शकता, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता, नवीन उपक्रमांचा प्रारंभ करू शकता. तसेच सोने चांदी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, घर खरेदी करू शकता, वाहन खरेदी करू शकता. या सर्व गोष्टींची खरेदी तुम्ही या शुभ दिवशी करू शकता. म्हणजे या दिवशी मोठ्या प्रमाणात तुम्ही गुंतवणूक सुद्धा करू शकता. या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोनं खरेदी केलं तर त्यामध्ये वाढ होत जाते. ती विकायची वेळ आल्यावर येत नाही, आपल्यावर येत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की या वस्तूंची खरेदी करू शकता. त्याचबरोबर या दिवसापासून तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू केला, नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये सुद्धा यश मिळतं. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे किंवा स्वतः देखील कोणत्या रंगाची साडी नेसवू शकता. त्याचबरोबर गुढीला चुकूनही कोणत्या रंगाची साडी नेसवायची नाही अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ किंवा तुमची इष्ट देवतेचे नाव नक्की लिहा. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक कार्यासाठी आणि देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. काही रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आज आपण काही असे 4-5 रंग पाहणार आहोत. त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता. तसेच अनेकांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का? जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुढीसाठी नक्कीच नवीन साडी खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता. तर साडी शक्यतो काठपदराची, खणाची, जरीची किंवा रेशमी साडी असावी हे लक्षात घ्या. साडी धुतलेली किंवा खराब झालेली साडी आपण गुढीला चुकूनही नेसू नका. एखाद्या वेळेस साडी तुम्ही घातलेली असेल किंवा जरी ती साडी धुतलेली नसेल तरीही तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता. कारण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आपण सण साजरे करत असतो. प्रत्येकजण नवीनच साडी आणू शकत नाही. त्यामुळे जरी तुमच्याकडे साडी नसेल किंवा एखाद्या वेळेस तुम्ही घातली असेल किंवा ती धुतलेली नसेल तर ती साडीसुद्धा तुम्ही निश्चितच गुढीसाठी नेसवू शकता. तर गुढीसाठी साडी नेसवण्यासाठी पहिली आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी आहे. कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे. आपण सर्वजण म्हणतो की गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे. त्यामुळे केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल, त्यामध्ये रेशमी काठपदराची किंवा खणाची अशा प्रकारची तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही ती साडी गुढीला नेसवू शकता. केशरी रंग हा खूप शुभ रंग आहे. केशरी रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. हा रंग शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानले गेले आहे. याशिवाय आपण ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जी अग्नी अंधकार आणि वाईटाचा नाश करते. त्यामध्ये लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो. अशा प्रकारे कोणत्याही रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी अवश्य नेसवू शकता. हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा, ताकद मिळेल. तुम्ही साडीच्या ठिकाणी भगवा ध्वज सुद्धा गुढी म्हणून उभारू शकता. यानंतरचा दुसरा शुभ रंग सांगायचं झालं तर लाल रंग. लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवपूजा करताना शक्यतो लाल रंगाची वस्त्र वापरतो. कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे.
तसेच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते. हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत. यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी नक्कीच वापरू शकता. तुम्ही गुढीला लाल रंगाची साडी नेसवू शकता. यानंतरचा तिसरा रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे. आपल्या सौभाग्यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद. हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. आणि हळदी कुंकवाचा रंग लाल पिवळा असतो. त्यामुळे लाल किंवा पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत. पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, आनंद, संपन्नता, बुद्धिमत्ता आणि विचाराचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि पिवळा रंग आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो. पिवळ्या रंगामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडी सुद्धा नक्कीच नेसवू शकता. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग हा नक्की शुभ असणार आहे. त्यासोबतच हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळेल. शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरवागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते. त्यामुळे हिरवा रंग खूपच आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तसेच आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा आपण ओटीमध्ये घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे आपल्याला समजतं. हिरवा रंग हा समृद्धीचे, शांततेचे, सौभाग्याचे, आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. हिरवा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसवू शकतो. त्यामुळे तुमचे मन देखील नक्कीच प्रसन्न होईल, तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आतापर्यंत मी तुम्हाला जे काही रंग सांगितले त्या रंगाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच, पण त्यासोबत तुम्ही गुलाबी कलर, मोरपंखी कलर, चिंतामणी, जांभळा कलर या रंगाची साडी सुद्धा गुढीला अवश्य नेसवू शकता. गुलाबी रंग हा सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचा रंग आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक सुद्धा मानले जाते. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. तिचं वय काही असो, प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. अगदी वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान तर येते आणि मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी सुद्धा तुम्ही गुढीला नक्कीच नेसवू शकता. पण काही असेही रंग आहेत की ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेलेले आहेत. त्यामध्ये काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही. काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेला गेलेला आहे. त्यामुळे शक्यतो किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात आणि नेसवू नका. या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला जे काही शुभ रंग सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी नेसवू शकता. हे शुभ रंग आपल्याला नेहमी शुभ प्रदान करते. त्यामुळे गुढीला शक्यतो शुभ रंगाची आणि नवीनच साडी नेसवा, कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये भरभराट होते. याच दिवसापासून आपलं पुढील वर्ष चांगलं सुख समृद्धीचं जावं म्हणून आपण काही वेगवेगळे संकल्प करत असतो. त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण दिवसाची किंवा या सणाची सुरुवात केली तर आपले वर्ष नेहमी सुख समृद्धीचे, आनंदाचे जाईल, कारण गुढी हे सुख समृद्धीचे, आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही तुमच्या गुढीला अशा प्रकारे छान अशा रंगाच्या साड्या नक्कीच नेसवू शकता. तर गुढीपाडव्याच्या सणाविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.